नमस्कार, रयत सारथी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। आमच्या सोबत रहा आणि जाणून घ्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। महापूर पट्ट्यात ही दुष्काळ सदृश परिस्थिती, सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत। सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव हे जिल्हे दरवर्षी महापुराच्या संकटाला सामोरे जात असतात। कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आदी नद्यांच्या खोऱ्यातील हा परिसर महापूर पट्टा म्हणून ओळखला जातो। मात्र यंदा परिस्थिती याच्या अगदी उलट निर्माण झाली असून पावसाळ्याच्या तोंडावरच या भागात पाणी टंचाईचे सावट गडद झाले आहे। जून महिन्याचा पूर्वार्ध संपत आला तरी मान्सूनने अद्याप दमदार हजेरी लावलेली नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयात अवघेच काही टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। त्यामुळे पाटबंधारे विभागाने शेतीसाठी पाणी उपसा बंदीचे आदेश लागू केले आहेत। परिणामी कृष्णा नदीकाठच्या हजारो एकर क्षेत्रातील ऊस, भाजीपाला, मका, सोयाबीन आणि इतर पिकावर पाण्याअभावी संकट कोसळले आहे। विशेष म्हणजे ज्या भागात दरवर्षी पावसाळ्यात महापुराचे पाणी घरात शिरते त्या भागातील शेतकरी आज आकाशाकडे डोळे लावून बसला आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर या परिसरात पिके कुंजू लागली आहेत। बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी, कागवाड, निप्पाणी आणि कृष्णा नदीकाठच्या गावामध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप हंगामाची तयारी केली। काहींनी पेरण्या केल्या तर अनेकांनी बियाणे आणि खते खरेदीसाठी कर्जाचा आधार घेतला। मात्र पावसाने पाठ फिरवल्याने पिकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे। नदी नाले कोरडे पडले असून विहिरींची पाणी पातळीही झपाट्याने खालावत आहे। हवामान खात्याकडून लवकरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सध्या शेतकऱ्यांच्या ओठावर एकच प्रश्न आहे, पावसाची कुमक घेऊन मेघराजा कधी येणार। महापुरासाठी ओळखल्या जाणाऱ्या सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। आगामी काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग आशेने आभाळाकडे नजर लावून बसला असून मेघराजाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ।